नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही आणि त्यामुळे आता खरीप हंगामातील पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची चिन्ह आहेत। यामुळे उत्पन्नात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे। जिल्ह्यात लवकरच समाधानकारक पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचं संकट सुद्धा उभं ठाकेल। गणरायाच्या स्वागताची जोरदार तयारी सर्वत्र सुरू आहे। तसंच रायगडमध्ये सजावटीसाठी बाजारपेठा वेगवेगळ्या प्रकारच्या आणि आकाराच्या मखरांनी सजलेल्या आहेत। त्यातही पर्यावरणपूरक मखर घेण्यात गणेश भक्तांचा जास्त कल आहे। मारबत उत्सवानिमित्त नागपूरच्या सुभाष चौकामध्ये काळी पिवळी मारबतची मिरवणूक काढण्यात आली। अतिशय भव्य अशी ही मिरवणूक होती। तर शहरातील विविध भागांमधून निघालेल्या मिरवणुका अखेर सुभाष चौकात एकत्र येतात। उत्सव काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागपूर पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला होता। विश्व हिंदू परिषदेला 59 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गोंदिया जिल्ह्यामध्ये शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं। गोरेगाव इथं काढण्यात आलेल्या या यात्रेमध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। अहिल्यानगरमध्ये आवक वाराई वाढवून देण्याच्या मागणीसाठी हमाल माथाडी कामगारांनी संप पुकारलेला आहे। तर कांद्याच्या खरेदी विक्री व्यवहारावर याचा परिणाम झाला। शेकडो गाड्यांमधून आलेला कांदा हा बाजार समितीच्या कार्यालयातच अडकून पडला होता। शहापूर आसनगाव रस्त्यावर भारंगी इथं नदीवरील पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचा संताप होतोय आणि प्रशासनाकडे वारंवार याचा पाठपुरावा करून सुद्धा काहीच कारवाई करण्यात येत नाही आणि त्यामुळे एका युवकानं रोष व्यक्त करत थेट खड्ड्यातील साचलेल्या घाणेरड्या पाण्याने स्वतःचं तोंड धुतलंय। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडतर्फे एकदिवसीय लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं। पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि शेतकरी कर्जमाफी, मराठा आणि धनगर समाजाचं आरक्षण, ईव्हीएम मशीन या कारणांसाठी आंदोलन करण्यात आलं। संभाजीनगर महापालिकेनं शहरातील रस्त्यात बाधा आणणारी पावणे 5 हटवलेली आहेत। तर जालना रस्त्यावरील अतिक्रमणं अजूनही हटवण्यात आली नाही आहेत। हर्सुल रस्त्यावर कारवाई देखील 3 वेळा पुढे ढकलण्यात आली आहे। नाशिकच्या बागलाणमधील हरणबारी कालव्याचं काम गेल्या 45 वर्षांपासून रखडलेलं आहे आणि परिसरातील शेती, सिंचन आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे। कालव्याचं काम पूर्ण व्हावं या मागणीसाठी तळवाडे, भामेर परिसरात शेकडो ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे। शेतकरी संघटनेनं श्रीरामपूर प्रांत कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन केलं। तर शेतकरी संपूर्ण कर्जमाफी आणि गोहत्या बंदी कायद्या संदर्भात विदेशी भाकड जनावरं वगळण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं। तर शेतकऱ्यांनी ही आपली भाकड जनावरं आणि नवजात जनावरं कार्यालयासमोर आणून ठेवली होती। परभणीच्या सेलू तालुक्यामध्ये 2 जण पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहेत। वाहत्या पाण्यातून जाण्याचं धाडस करणं या दोघांच्याही जीवावर बेतलंय। तर एकाचा मृतदेह सापडलेला आहे। आपत्कालीन व्यवस्थापनाद्वारे दुसऱ्या मृतदेहाचा शोध सुरू आहे। मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। पिंपळास इथं रस्त्याखालील माती खचली आणि त्यामुळे रस्त्याचा काही भाग वाहून गेला। वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। यावेळी सुमारे 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। भिवंडीवाडा महामार्गावर खड्ड्यांमुळे वाहनं पलटी झाली। पावसाच्या पाण्याचा भरलेल्या
खड्ड्याचा वाहन चालकाला अंदाज आला नाही आणि हा अपघात झाला। सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही। पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील पुणे-सोलापूर महामार्गावर प्रवासी वाहनाचा भीषण अपघात झाला। यात एका महिलेचा मृत्यू झाला तर 13 जण गंभीररीत्या जखमी झालेत। इंदापूर तालुक्यात लोणी देवकर गावच्या हद्दीत अपघात झाला। चाळीसगाव इथं 2 ट्रक्सची धडक झाली तर वाहनांचा हा भीषण अपघात झाला। अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर अपघातामुळे जळगावातील भोरस फाट्याजवळ काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। वसई विरारमध्ये पावसानं उसंत घेतली असली तरी साचलेलं पाणी मात्र कमी झालेलं नाहीये। पाणी अजूनही तुंबलेल्याच अवस्थेत आहे तर नालासोपाराच्या राजनगर परिसरामध्ये अनेक गटारांची झाकणं तुटलेली आहेत। याकडे पालिकेचं आणि बांधकाम विभागाचं दुर्लक्ष झालंय। रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलाय मात्र शेतांमध्ये अजूनही पाणी साचलेलंच आहे तर पाण्याचा निचरा होत नाही आणि त्यामुळे उभी पिकं आडवी होण्याची आणि कुजून जाण्याची शक्यता आहे। भिवंडी आणि कल्याण तालुक्याला जोडणारा पिते ते वासुंद्री रस्त्याची दुरावस्था झाली आहे तर रस्त्यावरून नागरिकांना प्रवास करणंही कठीण जात आहे। डागडुजी करावी अशी मागणी नागरिक करतात। सांगलीत सरकारी घाटावर आलेल्या नागाच्या पिल्लाला जीवदान देण्यात आलेलं आहे। सर्पमित्र मुस्तफा मुजावर यांनी शिताफीनं काळजीपूर्वक या नागाच्या पिल्लाला पकडलं आणि त्याला नैसर्गिक अधिवासात सोडलं। बुलढाण्यात सोलार प्रकल्पासाठी अनेक झाडांची कत्तल करण्यात आली होती। ही बातमी जय महाराष्ट्रानं दाखवली होती मात्र याचाच परिणाम आता दिसून आला। 11,000 झाडांच्या कत्तलीप्रकरणी उपवन संरक्षकांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। परवानगी झाडं कापणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्यांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर 16 टनपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या जड वाहनांना वाहतूक बंदीचा सामना करावा लागतोय। 23 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वाजून ते 28 ऑगस्ट रोजी रात्री 11 पर्यंतच्या कालावधीमध्ये बंदी असेल। संभाजीनगरमध्ये सीएचं शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय तरुणानं आपलं आयुष्य संपवलंय। ही खळबळजनक घटना जवाहरनगर परिसरामध्ये न्यू शांतिनिकेतन कॉलनीमध्ये घडली। ओम संजय राठोड असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे। ओमनं हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबत स्पष्टता नाहीये।